नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी, कारण की अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच ADCC बँक 2024-25चा निकाल हा फायनली जाहीर झाला आहे। या ठिकाणी तुम्ही आता वेबसाईटवरती पाहू शकता। तर आता यामध्ये क्लर्क, त्याचबरोबर वाहन चालक, सुरक्षा रक्षक या पदांचा आता मुलाखतीसाठी यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्याचबरोबर तुमचा निकाल कशा पद्धतीने डाउनलोड करायचा याविषयी संपूर्ण काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे। चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुमचं नाव मुलाखतीच्या यादीमध्ये आले की नाही ते कशा प्रकारे चेक करायचे व तुमचं यादी कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते पाहूयात। सर्वात प्रथम तुम्हाला क्रोमवरती जे काही वेबसाईट आहे ती लॉग इन करून घ्यायची। याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यानंतर तुम्हाला वरती यायचं आणि क्लर्कचं पुढं तुम्हाला क्लिक हिअर या बटनावरती आता क्लिक करून घ्यायचं आहे। जसं तुम्ही त्यावरती क्लिक करून घेताल त्यानंतर तुमची यादी आहे आता डाउनलोड स्वरूपात तुमच्या समोर येणार आहे। तर आता ठिकाणी तुम्ही मला तुमचं नाव यामध्ये दिसत नाही, मग तुम्हाला काय करायचं आहे, आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या परीक्षेला जातावेळी तुमच्या हॉल तिकीटवरती तुम्हाला एक रोल नंबर दिला असेल, तो रोल नंबरने तुम्हाला आता चेक करून घ्यायचं तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही। त्यासाठी तुम्हाला इथं सर्चचं ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकल्यानंतर जर तुमचा रोल नंबर या ठिकाणी आला असेल तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, कारण की आता तुमचं मुलाखतीसाठी तुम्ही पात्र झालात आणि तुमचं नाव यादीमध्ये आले। तुम्हाला आता मुलाखतीसाठी जायचं आहे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला वाहन चालक व सुरक्षा रक्षक या दोन्ही पदाची PDF अशाच प्रकारे डाउनलोड करायचे। त्यानंतर तुमचं नाव लिस्टमध्ये आलं की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे। लिस्टमध्ये नाव आलं की नाही चेक केल्यानंतर आता सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला किती मार्क्स पडले ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे ते पाहूयात। आता या ठिकाणी आपण सर्व क्लोज करूयात। त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा ID आणि पासवर्ड टाकायचा आहे। जेव्हा तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरला त्यावेळेस तुमचा जो काही ID आणि पासवर्ड दिला होता तो पासवर्ड आणि ID तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे। तर आता या ठिकाणी या विद्यार्थ्याचं मी ID आणि पासवर्ड टाकले आणि लॉग इन करणार आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे। या ठिकाणी तुम्हाला सर्व तुमची माहिती दिसणार आहे। या ठिकाणी मी सर्व माहिती लपवलेली, कारण की प्रायव्हसी रिझन्स असल्यामुळे आपण सर्व माहिती लपवले। परंतु तुम्हाला तुमचा निकाल कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आहे ते पाहण्यापूर्वी तुम्हाला इथं तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये काय नोटिफिकेशन आले ते पाहून घ्यायचे, त्यानंतर क्लोज करायचे। आता खाली वेळात आता तुम्हाला तुमचा निकाल कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे ते पाहूयात। सर्वात प्रथम परत एकदा खाली वेळात खाली आल्यानंतर तुम्हाला इथं शेवटला एक ऑप्शन दिसणार आहे, तुमचा रिझल्ट तपासा। तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला समोरच व्ह्यूचं बटन दिसतंय, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ वाट पाहायची आहे, कारण की वेबसाईटवरती खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट लोडवरती दिसेल। परंतु आता ठिकाणी पाहू शकता या विद्यार्थ्याला किती मार्क्स पडलेत, तर 26 मार्क्स पडलेत आणि विद्यार्थ्याचं मुलाखतीसाठी काम झालं नाही। या ठिकाणी तुम्ही स्पष्ट पाहू शकता, ज्यामध्ये त्याला रेड अक्षरमध्ये दिलं आहे यू हॅव नॉट बीन सिलेक्टेड फॉर द इंटरव्ह्यू, म्हणजे त्याचं इंटरव्ह्यूसाठी म्हणजेच मुलाखतीसाठी याचं काम झालं नाही। तुम्हाला सुद्धा अशा काही पद्धतीने तुमचा निकाल चेक करायचा आहे आणि तुम्हाला किती मार्क्स पडलेत ते नक्कीच कमेंट करून कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।